हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण सुरू करूया भरली भेंडीची रेसिपी। तर हे बघा, हे 1 पाव भेंडी आहे आणि त्याला मी असं कट करून घेतलंय। त्याला मी जास्त छोटं पण नाही केलं, नॉर्मल आपलं मीडियम साईज त्याला कट करून घेतलंय मी। आता यानंतर याच्या मसाल्यासाठी मी काय काय घेतलंय हे बघा। हे आहे सुकं खोबरं थोडंसं, हे गरम मसाला आहे, हा पण थोडा गरम मसाला आहे घरचा। हे तीळ आहेत, हे मी भाजून घेतले। हे धने पावडर आहे, हे लाल तिखट आहे, ही अद्रक लसूणची पेस्ट आहे, एकदम थोडी घेतली आहे। थोडासा गूळ आहे, हे शेंगदाणे वाटून घेतले मी, शेंगदाण्याचा कूट, आणि हे आहे आमचूर पावडर। आणि आता आपण याला सगळ्याला मिक्स करून घेऊया आणि मग आपण ते सगळे भेंडीमध्ये भरून घेऊया। तर आता यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते। आणि थोडंसं तेल पण ॲड करते मी याच्यामध्ये। आता मी याला मिक्स करून घेते। हा आपला मसाला मिक्स झाला आहे। तर हे बघा, आता आपल्याला हे भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे सगळं मसाला मी भेंडीमध्ये भरून घेतलेला आहे आणि हा थोडासा मसाला राहिलेला आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। तर हा पॅन मी गरम करायला ठेवला होता। आता यामध्ये मी ऑइल ॲड करते। तेल थोडं गरम होऊ द्या। आता हे तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मोहरी ॲड केली आहे मी थोडी। जीरा ॲड करते मी, थोडं हिंग ॲड करते आणि ही हळद आहे ती मी ॲड करणार आहे याच्यामध्ये। हे व्यवस्थित झालं आहे। यामध्ये मसाला भेंडी आपण ॲड करू।
हा जो मसाला आहे तो पण मी ह्यामध्ये ॲड करणार आहे. त्याला व्यवस्थित थोडं मिक्स करून घ्या. थोडंसं मी मीठ ॲड करणार आहे वरून, पण मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी ॲड केलं होतं पण किंचित. आता याला मी याच्यावर झाकण ठेवते. तर आपण चेक करूया आता. तर हे बघा, ही भेंडी आपली शिजलेली आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी. तर यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.